कर्म कुणाच्या बापाला चुकले नाही मायबाप, देवाला चुकले नाही, ते तुमचं आमचं काय घेऊन बसलात? अरे कर्माने देवाच्या बापाला सोडलं नाही, ते तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे? कर्म कुणाला सोडत नाहीत मायबाप. मांजरीने किती डोळे बंद करून जरी दूध पिलं तरी तिला बघणारे हजारो डोळे असतात. तसं माणूस किती अंधारामध्ये कर्म करत असेल, त्याला वाटतं मला कोण बघतं, मी एवढा सेफ आहे. अरे एवढ्या अंधारामध्ये मी कर्म केलं, कुणाच्या बापाला कळणार नाही. आम्हाला वाटतं आम्ही सेफ आहोत, पण आम्हाला बघणार अख्खं जग आहे. नाही कोणी तर जगाचा बाप तरी आहे. दोन साक्षीदार, एक आमचं मन आणि एक जगदीश्वर. कुठे जाणार आहात? कर्मापासून किती पळण्याचा प्रयत्न करा, कर्म आम्हाला कधीच सोडत नाही, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. जसे कर्म करायला ना मायबाप, वाटतं आम्हाला कोणी बघितलं नाही, पण ते कर्म आम्हाला कधीच सोडत नाही, हे त्रिकाला बाधित सत्य आहे. कर्म बरोबर फिरून फिरून शेवट आमच्याकडे येणार. मग आमच्याकडे लोक येऊन रडतात, महाराज हे असं कसं झालं, कसं झालं नाही, तुझ्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागली, म्हणून हे कर्म भोगायला आलं ना, म्हणून हे कर्म भोगायला आलं. इसलिए कर्म बढ़िया करो प्यारे, कर्म अच्छे करो. कर भला असो हो भला. चांगलं करा, चांगलंच होईल. वाईट करा, वाईटच फळ मिळेल. कबीर बाबा बोलतात, बीज बोवा है बबूल का, तो आम कहां से आए. अरे बाभळीची बी लावली आणि त्याला आयुष्यभर पाणी घातलं, झाड मोठं झालं, आणि आता वर पाहतो महाराज आंबे कधी येतात, आंबे कधी येतात, आंबे कधी येतात. विचारलं झाड कशाचं? बाभळीचं. अपेक्षा कसली करतो? आंब्याची. बाभळीच्या झाडाला आंबे नाहीत, गाढवा, काटे येतात, काटे. इसलिए राजन, एकदा श्वास गेला ना परत येत नाही. म्हणून चांगले कर्म करा, उरलेलं आयुष्य तरी तुकोबराय म्हणतात, मागे झालं त्याचा विचार करू नका, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मागे झालेलं पाहू नका. लोक म्हणतात मी फार पाप केलं, कोई बात नाही. किती जरी पाप केलं तरी वाल्ह्या कोळ्या एवढं तरी तुम्ही पापी नाहीत. किती जरी आपण पाप केलं ना तरी वाल्ह्या कोळ्या एवढा आम्ही पापी नाही. अंगुलीमाल नामक एक डाकू होता. डाकू अंगुलीमाल, कथा सगळ्यांना माहिती असेल. अंगुलीमाल माहिती आहे ना? अंगुलीमाल लक्षपूर्वक आहे का, आज कृष्ण जन्म होणार आहे, फार गोड कथा आहे. अंगुलीमाल नामक डाकू होता मायबाप. तो त्या जंगलामध्ये त्या रस्त्याने जो जायचा त्याला मारायचा, त्याची बोट कापायचा आणि त्याची बोट दोऱ्यामध्ये ओढून त्याची माळा बनवायचा. त्याला अंगुलीमाल म्हणतात. त्याचं नावच पडलं अंगुलीमाल. अंगुलीमाल ज्यावेळेस त्या रस्त्याने जायचा ना, त्या रस्त्याने अंगुलीमालच्या जो कोणी जायचा ना त्याला अंगुलीमाल मारायचा, त्याची बोट कापायचा, गळ्यामध्ये माळा बनवायचा. त्याचा प्रण होता 1000 लोकांच्या बोटांची माळा गळ्यात मध्ये धारण करेल, 1000 लोकांना मारेल. अरे अंगुलीमाल प्रयत्न करतोय. अंगुलीमालनी हजारो लोक मारली. त्याच रस्त्याने भगवान गौतम बुद्ध जातात. लोक अडवतात, अरे महात्मन थांबा, अरे फकीर रुको, ज्या रस्त्याने तुम्ही जाताय त्या रस्त्याने फार मोठा डाकू आहे. अंगुलीमाल नाम आहे त्याचं. अंगुलीमाल त्याला म्हणतात. फार विचित्र आहे. जर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला मारेल, तुमच्या तुमच्या हाताची बोट कापेल आणि ते गळ्यामध्ये माळा म्हणून परिधारण करेल. जाऊ नका. भगवान गौतम बुद्ध म्हटले, अरे भटकलेल्याला मार्ग दाखवणंच तर आमचा धर्म आहे. ज्याने मार्ग भटकला त्याला सरळ मार्ग दाखवणंच तर आमचा धर्म आहे. आज अंगुलीमालाला माझी गरज आहे. म्हणून भगवान गौतम बुद्ध ऐकत नाही. शिष्य मात्र घाबरतात, अरे गुरुदेव नका जाऊ त्या रस्त्याने, नका जाऊ, आपण रस्ता बदलू, नका जाऊ. ऐकत नाहीत माईबाप. त्या रस्त्याने जातात. अंगुलीमालचा इलाका येतो. अंगुलीमाल पाहतो, भगव्या वस्त्रावाला आहे. अंगुलीमाल दूरवरनं पाहतो आणि डोळे मोठे करतो. कोणीतरी संन्यासी दिसतोय. बघूनच घाबरतो आणि तिथनं आरडाओरडा करतो, अय साधो वही रुक जाओ, अगर आगे आओगे तो मारे जाओगे. साधो आगे नहीं आना, वही रुक जाओ. जर पुढे असेल तर मुर्दा पाडेल तुझा, मारून टाकेल.
भगवान गौतम बुद्ध भगवंताचं नाव घेत घेत स्मित हास्य करत पुढे येतात. अंगुलीमाल घाबरतो. अरे माझ्या नावाने हे जग घाबरतं. हा साधू याला एवढं धमकावून सुद्धा हा सामोर येतो. साधारण साधू नसावा. ज्यावेळेस अगदी जवळ येतात, डोळ्याने स्पष्ट दिसतात, आता मात्र अंगुलीमाल घाबरतो. कोरडी धमकी देतो. ऐ साधू रुक जा वरना मार डालूंगा. आर थांब तिथं नहीं तो मारून टाकेल. तूने नाम नहीं सुना? अंगुलीमाल कहते डाकू अंगुलीमाल. अगर एक भी चरण आगे बढ़ाया तो मार देंगे. शिष्य लटालटा कापतात, घाबरतात. अरे म्हणलो होतो गुरुजीला येऊ नका, हे खतरनाक डाकू दिसतो. बघा त्याची मूछ, बघा त्याची दाढी, बघा त्याचे डोळे, अक्राळ विक्राळ रूप नाही जिवंत ठेवत आता हे. शिष्य घाबरतात, शिष्य मागेच थांबतात. जाऊ द्या गुरुदेवाला. गुरुदेवाला जर मारलं तर आपण मागच्या मागे पळून जाऊ. असे शिष्य बरेच असतात. हां, तुम लढते रहो, हम तुम्हारे कपडे सांभाळते. हा. भगवान गौतम बुद्ध पुढे येतात, अगदी त्याच्या जवळ येतात, लटालटा कापतो. सामोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात, मारना चाहता है? मारले मुझे, मार दे, तेरे सामने खडा हो. महाराज खड्ग हातामध्ये आहे. आरडा ओरडा करतो ना, आगे मत बढ़ना, मार दूंगा. एक भी पैर आगे बढ़ाया तो मार दूंगा. ऐ साधो रुक जा वहीं पे. आरडा ओरडा करत होता ना. गौतम बुद्ध स्मित हास्य करतात. माळाझोळी हातामध्ये, माळाझोळीवरती भजन करत 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 समोर येतात ना. आहा, भगवे वस्त्र आहे, डोळे उघडतात, स्मित हास्य आहे. अंगुलीमालाला डोळे भरून पाहतात आणि म्हणतात, अरे अंगुलीमाल मारना चाहता है? मार ले, तेरे सामने खड़ा हो. मार ले भाई, मार दे मुझे. अंगुलीमाल खड्ग ते हातामध्ये आहे ना, वरती खड्ग उचललेला आहे ना. मार दूंगा, आगे आएगा तो मार दूंगा. ते खड्ग वरती आहे, ते वरतीच राहतं. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मार ले भाई, मार दे मुझे. वरचा हात आपोआप खाली येतो आणि हातामधलं खड्ग सुटलं जातं. पण अहंकारी आहे, डाकू आहे. परत म्हणतो, ए देखो, अरे भगवे वस्त्र पर साधु लगता है, इसलिए छोड़ दे रहा हूं. जाओ, हमारे इलाके से चले जाओ. आपको हम जीवदान देते. आज तक यहां से कोई जीवित नहीं गया, लेकिन आपको हम मार नहीं सकते. जाओ, चले जाओ, हम आपको जीवित छोड़ते. अंगुलीमाल म्हणले, मला जिवंत ठेवू नकोस, मार न मला. हिम्मत होते. अरे सच में मार दूंगा, कोरडी धमकी देतोय. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अरे खरंच मार मला. आणि आता भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मला माहिती तुम्हाला मारू शकत नाही, पण एक काम कर. एवढी शक्ती आहे ना तुझ्यात, जा या झाडाची एक फांदी तोड. रागावतो. झाडाची फांदी तोडायला सांगतात, मला तोडता येणार नाही. एक तलवारीचा घाव मारतात. एक आवारात एक फांदी तोड़तात, खाली पड़ते. बोल आप क्या करो? देख तोड़ दी, क्या करेगा? भगवान गौतम बुद्ध म्हणतात, तूने डाली तोड़ दी ना, अब फिर से जोड़ दे. हैं? हाँ, फिर से जोड़ दे. तूने तोड़ी है ना, तो अभी जहां से तोड़ी है उसी जगह पर अभी फिर से जोड़ दे. अंगुलीमाल म्हणतोय, अरे पागल हो गए, सठी आ गया है बाबा, गांजा फूक कर आया है, भांग पी कर आया है. अरे जिस वृक्ष से डाली अलग कर दी, जिस डाली को हमने तोड़ दिया, उसे हम दोबारा जोड़ कैसे सकते हैं? ज्या फांटीला आम्ही तोडलं तिला परत जोडू कसं शकतो? भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अरे पगले, हम यही समझाना चाहते हैं तुझे. अगर तुझे जोड़ने का अधिकार नहीं है तो तोड़ने का अधिकार किसने दिया है? जितने लोगों को तूने मार दिया उसे जीवित कर सकता है, पुनः जीवित कर सकता है? नहीं महाराज. अगर तू पुनः जीवित कर नहीं सकता, अरे जीवदान दे नहीं सकता, जीवित कर नहीं सकता, तो तुझे मारने का अधिकार किसने दिया है? साधूचा उपदेश, डोळे उघडतात. ना जाने कितने बाल बच्चों को तेने अनाथ कर दिया, न जाने कितने मैया का सिंदूर तूने उजाड़ दिया. कितना पाप किया है अंगुलीमाल, गिनती है?
आता डोळ्यात अश्रू येतात. क्या करू प्रभू. डोळे उघडतात, डोळ्यामध्ये प्रकाश पडतो, संताचं दर्शन होतं ना, कृपा होते. काय करू. भगवान बौद्ध म्हणतात, अरे अंगुलीमाल, आता जर तुला उद्धार करायचा असेल ना, ते सर्वस्व सोड, माझ्यासोबत चल. मायबाप त्या दिवसापासून अंगुलीमाल, डाकू अंगुलीमाल भगवान गौतम बुद्धाचा शिष्य बनतो. आता पुढे आहे का, त्यांच्यासोबत भिक्षा मागायला जातो. भगवान गौतम बुद्धांसोबत राहतो, भिक्षुकाचा वेश धारण करतो. त्याच्या नावाने सुद्धा लोक थराथरा कापत होती, ज्याच्या नावाने लोक घाबरत होती. आज तीच लोक याच्याकडे बघून याला शिव्या देतात. नाही नाही, भिक्षा मागायला एक दिवसची घटना, सकाळची वेळ आहे. भिक्षा मागायला अंगुलीमाल जातो साधू वेशामध्ये. एका दारामध्ये जाऊन उभा राहतो आणि आवाज देतो, भिक्षाम देई माते, भिक्षा दे माते. आतून ती माऊली येते, याला पाहते, ओळखते, अरे हा तर डाकू अंगुलीमाल आहे. यानेच माझ्या पतीचा घात केला, यानेच माझ्या पतीला मारलं. म्हणून ती माऊली घरामध्ये जाते, जळकं लाकूड काढते आणि जळक्या लाकडाने या अंगुलीमालला मारते. जळक्या लाकडाने अंगुलीमालला मारते. अंगुलीमाल एक शब्दही बोलत नाही. मायबाप, ज्याच्या नावाने संपूर्ण समाज कापत होता, आज तू खालीमान घालून उभा राहतो. ही माऊली जळक्या लाकडाने मारते. सगळ्यांना आरडाओरडा करून सांगते, अरे हा अंगुलीमाल आहे, आपल्या गावातील हजारो लोकांना यांनी मारलं, आज बदला घेण्याची वेळ आली, अरे मारा याला. लोक घाबरतात, दूरवरनं दगड फेकतात, दगडाने याला मारलं जातं. मायबाप, एक डोक्यामध्ये दगड लागतो, पाठीमध्ये लागतो, डोकं फुटतं, तोंड फुटतं, हाताला दगड लागतो, संपूर्ण अंगावरती घाव होतात, रक्ताबंबाळ झालेले अंगुलीमाल. पण एकही शब्द बोलत नाहीत, प्रतिकार करत नाहीत. मुखामध्ये फक्त भगवंताचं भजन, गुरुने दिलेला मंत्र. परिणाम काय, तशीच खाली झोळी घेऊन रक्तबंबाळ झालेले अंगुलीमाल येतात. भगवान गौतम बुद्ध बसलेले आहेत समाधीमध्ये. डोळे उघडतात, पाहतात अंगुलीमाल आलाय, समोर आहे. डोकं फुटलेलं, हाताला लागलेलं, तोंड फुटलेलं, रक्ताबंबाळ झालेला. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, क्यों अंगुलीमाल, क्यों साधो, और नए शिष्य. जी गुरुदेव, लाए हो भिक्षा. अंगुलीमाल म्हणतात, नहीं प्रभु, भिक्षा तो लाई नहीं, लेकिन अपने कर्मों का फल भोग कर आया. मतलब क्या हुआ? कुछ नहीं गुरुदेव, जिस गांव के लोगों को हमने मारा था ना, उसी गांव में हम भिक्षा लेने गए गुरुदेव. उसी गांव के लोगों ने बदला ले लिया. देखो, पत्थरों से हमें मारा है. इसलिए कह रहा हूं, भिक्षा लेने तो गया था, लेकिन भिक्षा लाई नहीं, भिक्षा खाकर आया हो. एवढा मोठा डाकू, फक्त संताची कृपा झाली, भगवंताचं मुखामध्ये भजन आलं आणि एवढा डाकू मोठा सर्वस्व विसरला आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. प्रत्येक श्वासाची माळा केली आणि प्रभूचं भजन केलं. शेवट गौतम बुद्धासोबत याही डाकूचा उद्धार झाला. एवढंच नाही, नारदाच्या सानिध्यामध्ये नारदाच्या सानिध्यामध्ये डाकू वाल्ह्या कोळी आला, तर वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामायणासारखा ग्रंथ रामाच्या अगोदर केला. वाल्ह्या कोळी महापापी नामे तारीला